नमस्कार मंडळी, आज आपण मँगो कलाकंद बनवूया। ह्याच्यात महत्त्वाची स्टेप असते पनीर बनवणं। त्यासाठी मी एका कढईत 1 लिटर म्हशीचं दूध घेतलं। ते उकळत आल्यावर त्याच्यात 1 चमचा व्हिनेगर घातलं, म्हणजे दूध व्यवस्थित फाटतं। ते फाटलेलं दूध एका कॉटनच्या कपड्यात काढून घ्यायचं आणि व्यवस्थित त्यातलं पाणी निथळून घ्यायचं। व्हिनेगर नसेल तर 2 चमचे लिंबाचा रस घातला तरी चालेल। नंतर त्याच्यासाठी मी 2 आंब्याची प्युरी काढून घेतली आहे, अर्धी वाटी साखर आणि 1 चमचा वेलची पूड घेतली। नंतर कढईत 1 चमचा तूप घातलं, ती तयार केलेली आंब्याची प्युरी घातली, अर्धा वाटी साखर घातली आणि 3 मिनिटं हे मिश्रण बरोबर मंद आचेवर परतवलं। नंतर त्यात तयार केलेलं पनीर घालायचं, वेलची पूड घालायची आणि बरोबर 15 मिनिटं हे मिश्रण मंद आचेवर परतवायचं। आणि एकदम घट्ट होत आलं, एका डिशला तूप लावायचं आणि त्या डिशमध्ये मस्तपैकी सेट करून घ्यायचं। वरून काजू बदामचे तुकडे घालायचे आणि 1 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं। मस्तपैकी मँगो कलाकंद तयार होते। अशी नक्की करून बघा। आवडलं तर लाईक